नमस्कार, मी तुषार निकम, उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी। आम्ही चाळीसगावच्या बस स्टँडजवळ आलेलो आहे आणि हा जो रस्ता आहे, हा खड्डा आहे। हा रस्ता कसा खराब झालेला आहे, कसा खराब होतो आहे याचं नेहमीचं चित्र होऊन गेलं आहे। यावर्षी तर नाही, 2 वर्षापासून आहे। तर इकडे पेवर ब्लॉक आहेत आणि इकडे डिवायडर आहे आणि मध्ये खड्डा होऊन गेला, नाला होऊन गेलेला आहे। हे दुरुस्त करणं काही फार मोठा रॉकेट सायन्स नाही। तर हे लवकरात लवकर दुरुस्त झालं पाहिजे। हे तुमच्या इज्जतीचे लक्तर तुटत आहेत प्रशासनाचे आणि शासनाचे, तर यावर लक्ष द्यावं असं एक निश्चित आम्ही सांगतो। सर, काय वाटतं सर तुम्हाला ही परिस्थिती बघून? जसं सांगितलं तुषार निकमांनी, त्यांची बरोबर आहे की इथं हा जो मोठा खड्डा झालेला आहे, जेव्हा याच्यात पाणी साचतं, जेव्हा आपण त्याच्यावरून गाडी नेतो आपल्याला कळत नाही की हा खड्डा किती मोठा आहे आणि त्यावेळेस तिथं कोलॅप्स होतो। असे अनेक लोक इथं खड्ड्यामध्ये कोलॅप्स झालेले आहेत, अनेकांचे हातपाय मोडलेले आहेत। मी शासनाला, प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या रस्त्याचं काहीतरी काम करून आणि या लोकांची जी समस्या आहे ती समस्या दूर करावी। कारण हा बसस्टँडचा रस्ता आहे आणि बसस्टँडच्या रस्त्यावरून जवळजवळ शहरातले सगळेच नागरिक आणि तालुक्यातले सगळेच नागरिक वापरत असतात। त्यांची ही समस्या जी आहे, ही गैरसोय आहे, ही दूर करावी एवढी सगळ्यांना विनंती करतो। मी रामलाल चौधरी। आम्ही दुसऱ्यांदा या रस्त्यावर आलेलो आहे बस स्थानकासमोर। अनेक लोकांची इच्छा होती की खड्डं जे हे बुजलं जाईल त्या तुमच्या छोट्याशा कार्याने निश्चित याला इफेक्ट होतो बा। त्या अनुषंगाने निकम सर, आज आमच्यासमोर समाधान पाटील सर यांना आम्ही सोबत घेतलं। प्रश्न छोटासा आहे, रस्ता 600 कोटीचा आहे आणि काम करणाऱ्या 2 एजन्सी आहेत। इकडे 5 लाखाचं आणि इकडे 600 कोटीचं कंपॅरिझन केलं तर खूप अवघड आहे। काम पाहिलं तर छोटं आहे। आम्हाला, त्या प्रशासनाला, संबंधित विभागांना आता प्रत्येक ठिकाणी लोकप्रतिनिधी छोट्या छोट्या कामांमध्ये लक्ष देतील की त्यांच्याकडून होईल ही अपेक्षा ठेवणं न ठेवणं हा नंतरचा भाग आहे। पण तो अनेक इथं स्थानिक लोकप्रतिनिधी असतात, नगरसेवक असतात, अनेक लोक इथून जातात येतात। खरं आहे, तुम्ही सांगितलं। आमची कळकळीची विनंती आहे की जेव्हा कामं होतात ना, तो इंजिनियर काय काम करतो, तो ज्या एजन्सीवर काम करणारा अभियंता असतो, एक्झिक्युटिव्ह असतात, यांना हे समजू नये। इकडे 5 लाखाचं काम होतं, इकडे 600 कोटीचा रस्ता दाबला जातोय आणि 5 लाखाचं पेवर ब्लॉक 6 इंच वर येत आहेत। किती शोकांतिक आहे साहेब। मग याच्यावर नियंत्रण आहे तरी कोणाचं? मग हे प्रशासन चालतं तरी कोणाच्या नावाने? आमचा सक्त आरोप आहे, जर तुमच्या टेक्निकल बाबी तुम्हाला समजत नसतील, राजीनामे द्या, नवीन पोरं तयार करा, आमच्यासारख्याला उभं करा। आम्ही तरी बिना तांत्रिकाचं तुम्हाला काहीतरी सांगू। विनंती आहे, येत्या 8 दिवसाच्या आत हा मार्ग तिळा नाही सुटला, आंदोलनचा सोडा, आम्ही भीक मागून हा रस्ता इथं दुरुस्त करू आणि प्रशासनाच्या नाकावर टिचून जनतेला सांगू, हे आपलं प्रशासन, हा आपला भारत देश। विनंती आहे, तात्काळ काम मार्गी लावा आणि भविष्यातले कामंसुद्धा तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण आणि चांगल्या रीतीने करा। जे चांगलं काम होईल त्याचे शाबासकीने कौतुक करण्यासाठी आम्ही जनतेसमोर उभे राहू। जिथं जिथं खराब काम होईल तिथं तिथं आम्ही रस्त्यावर उतरू, एवढं सांगतो आणि इथं आमचं फेसबुक लाईव्ह व्हिडिओ थांबवतो। एकदम बरोबर। सर, तुम्ही खाली बसून घ्या, दोघं खाली बसा डायरेक्टली। सर बसा, समाधान सर, बघ मी काढतो फोटो बघताना। मग